नमस्कार सर्वांना, मी जान्हवी पंचपोर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलवरती IIT आणि मेडिकल या एंट्रन्स एक्झामसाठी लागणारे जे केमिस्ट्री सब्जेक्टचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. यामध्ये मी पहिल्यांदा फिजिकल केमिस्ट्री कव्हर केलंय. इफ यू सी माय प्लेलिस्ट, यूट्यूब चॅनलवरती प्लेलिस्ट तुम्हाला सापडेल. त्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग, स्ट्रक्चर ऑफ ॲटम, केमिकल कायनेटिक्स, अजून आयनिक इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, such videos are there. Even I have made one video on calculation of logs, म्हणजे लॉग टेबल यूज करून लॉग कॅल्क्युलेशन कसं करायचं अँड विदाउट लॉग टेबल, दॅट इज शॉर्टकट ट्रिक्स. ते सुद्धा तुम्हाला या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये मिळेल. तुम्ही एकदा प्लेलिस्ट डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज तुमच्यापाशी येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिजिकल केमिस्ट्री आय स्टार्टेड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. In organic chemistry, I have made one giant video list or video series म्हणूया on general organic chemistry. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं क्लासिफिकेशन असेल, नोमेनक्लेचर, देन डिफरंट रिॲक्टिव्हिटीज लाईक इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स, इंडक्टिव्ह रेझोनन्स, त्या सगळ्याबद्दल डिस्कशन, डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक रिॲक्शन, त्याच्यावरती डिटेलमध्ये सगळे व्हिडिओज केलेत. त्याच्यामध्ये काही काही न्यूमरिकल्स म्हणजे आपले MCQs असतील किंवा अदर क्वेश्चन्स ते पण डिस्कस केले. सो प्लीज फॉलो दोज व्हिडिओज सो दॅट यू विल गेट क्लिअर कन्सेप्ट रिलेटेड टू ऑल दिस पॉइंट्स इन केमिस्ट्री. ठीक आहे. सो नाव आता आपण जे व्हिडिओ सिरीज स्टार्ट केली आहे, इट इज रिलेटेड टू फंक्शनल ग्रुप्स. पहिला व्हिडिओ याच्यामध्ये केला होता अबाउट प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोजन कंपाऊंड्स. ओके, म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं प्रिपरेशन मेथड. दुसरा व्हिडिओ असणार आहे रिॲक्शन्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, म्हणजे त्याच्या रिॲक्टिव्हिटीज. अँड थर्ड व्हिडिओ इज अ स्पेशल व्हिडिओ फॉर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड दॅट वन इज फॉर ग्रिग्नार्ड्स रिएजन. तर आपण आता या व्हिडिओला स्टार्ट करूया. द नेम ऑफ व्हिडिओ इज ग्रिग्नार्ड्स रिएजन. ओके, सो ग्रिग्नार्ड्स रिएजन इज वन ऑफ द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. ठीक आहे. ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणजे काय बघा, ऑर्गॅनोमेटॅलिक. सो ऑर्गॅनिक पार्ट म्हणजे कोणता, आर ग्रुप, CH3, C2H5, बेन्झिन रिंग, सायक्लिक, कोणती पण रिंग. आणि मेटॅलिक म्हणजे इट इज अटॅच टू अ मेटल. ओके, सो इफ यू सी पिरियडिक टेबल, metals are generally on the left hand side of periodic table. Okay, so metals are electropositive and here organic group will be electronegative, isn't it? So R will carry minus delta charge or negative charge. It is electron rich. Okay, so this R minus have some special characteristic, like minus charges, so it can act as nucleophile, and negative charges, so it can accept proton, that means it can act as base also. Okay, so R minus have lots of applicabilities in organic chemistry. Okay, तर R ला मायनस करायला कोण पाहिजे, मेटल. सो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. सो इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ केमिस्ट्री, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. ठीक आहे. त्यातला आपण स्पेशल बघणार आहोत ग्रिग्नार्ड्स रिएजन. ग्रिग्नार्ड्स रिएजन वी कॅन सिम्बॉलाइज एज GR. ओके, इट इज रिटन एज RMgX. RMgX. It is nothing but alkyl magnesium halide. Alkyl magnesium halide. Okay, alkyl means any carbon chain. Okay, it is not necessarily saturated, unsaturated, double bond, triple bond, cycle, benzene ring, all alkyl groups are okay. Then magnesium is nothing but a regular magnesium metal S block. And then X is halide, so it can be FCl-Bri. Again, most probably we use bromine. Okay, bromine is very good living group, so generally bromine use करतात. So this is RMgX. It have very much high applicabilities in organic chemistry. यातला जो एक रिॲक्शन आहे, रिॲक्शन विदाउट लिव्हिंग ग्रुप, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तिन्ही अल्कोहोल्स तयार होतात. सो या प्रिपरेशन मेथडला नोबेल प्राइज मिळालं होतं ग्रिग्नार्डला. अर्थात नाव ग्रिग्नार्ड आहे. सो ग्रिग्नार्ड्स रिएजन. इज इट ओके? चलो, सो नाउ इन दिस video we are going to play with Grignard's reagent, or you can say we are going to see all the concepts related to that. First we will see preparation method, very simple concept, and then we'll go for its applications. Okay, chalo, so let us start preparation method. So preparation method is very easy. RX, any alkyl halide when treated with magnesium metal in presence of solvent dry ether, the product is RMgX.
Okay, Mg gets inserted between R and X. Is it okay? चार्ज काय बघा परत, Mg वरती चार्ज आहे +2. This R will be minus and this X will be again minus. Is it okay? So we can take some examples, like if you have C2H5Br in presence of magnesium, the solvent is dry ether. Be careful, solvent काय पाहिजे, dry ether. थोडक्यात काय, नॉन ॲक्वेस or you can say non polar solvent पाहिजे, प्लस मायनस नको. Okay, so dry ether, that solvent is there. So Mg will get inserted here, C2H5 MgBr. Is it okay? Now next we will take example cyclic. Cycle, then if you have groups chlorine Mg, then you will have cyclohexane, then Mg and then Cl. Instead of cyclic, if you have benzene ring Br plus magnesium, the product is again benzene ring magnesium bromide. Is it okay? So in all these cases we are breaking bond between R and X. So what is rate of reaction? जेवढा bond Rx easily break will, तेवढा reaction faster. So Rx can be Rf, Rcl, Rbr and Ri. So we want to break the bond. Bond easily कोणता ब्रेक होणार आहे, ज्याची बॉन्ड लेंथ लार्ज आहे. लार्ज बॉन्ड लेंथ कोणाची, ज्याची साइज लार्ज आहे. So this will have higher bond length, this bond will break easily. So this will give very fast speed. Even we don't use Rf at all. Okay, maximum आपला फोकस कुठे, Rcl and Rbr. हा अतिच फास्ट आहे, त्याचा उपयोग नाही. हा अतिच स्लो आहे, त्याचा उपयोग नाही. आपल्यासाठी शहाणे फ्रेंड्स कोण आहेत, क्लोरीन अँड ब्रोमीन. ओके, so these are some preparation methods of Grignard's reagent. ओके, इवन व्हिनिल ग्रुप असेल म्हणजे तोही आपण बघूया, C डबल बॉन्ड C, CH2 डबल बॉन्ड CH Cl आणि त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऍड केलं, देन ऑल्सो यू विल गेट द प्रॉडक्ट CH2 डबल बॉन्ड CH MgCl. Okay, so there is no problem with Grignard's reagent. And yes, obvious, instead of halogen, if you have another electron withdrawing groups like oxygen, nitrogen, then it will affect rate of reaction. That's why generally Grignard's reagent बनवताना फक्त R घ्यायचा, कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड, कीटोन असले काही ग्रुप घ्यायचे नाही, नाहीतर काय होणार आहे, you will get mixture of product. Is it okay? So this is about preparation method. Keep in mind we need dry ether as a solvent for all reactions and this is rate of reaction. So एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे आपला प्रिपरेशन मेथड डन. ओके, चलो आगे. नाउ नेक्स्ट पॉइंट, application. Okay, so what are the applications of Grignard's reagent or you can say सिंथेटिक ऍप्लिकेशन. हे कशासाठी यूज करायचं, हे Grignard's reagent आपण तयार केला, पुढे त्याचं काम काय. ठीक आहे, सो व्हॉट इज द यूज. आपल्याकडे मॉलिक्यूल कोणता आहे, RMgX. ओके, एक गंमत सांगते, मेटल आणि हॅलोजन मध्ये अफेअर असतं, हे लक्षात ठेवा. मेटल्स लव्ह नॉन मेटल आणि नॉन मेटल म्हणजे जनरली हॅलोजन्स, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा हॅलोजन जे आपले इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात त्यांना मेटल फार आवडतं. सो थोडक्यात काय, Mg आणि X हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, कळते ना, यांच्यामध्ये फुल प्रेम आहे आणि हा बॉन्ड वीक आहे. सो वेन एव्हर वी आर गोइंग टू सी एज अ पार्ट ऑफ ऍप्लिकेशन रिएक्शन्स बघणार आहे, तेव्हा बॉन्ड कोणता ब्रेक करायचा आहे, R आणि Mg. While breaking this bond, keep in mind R is delta minus and Mg is delta plus. कळाले, म्हणजे बेसिकली ऑर्गॅनोमेटॅलिक किंवा स्पेशली Grignard's reagent R आणि मेटल, R आणि Mg त्यांना बॉन्ड ब्रेक करायचा. So that you can next steps that you can solve easily. ठीक है, चलो. Now next one, this R can have minus charge, so it can act as base as well as nucleophile. कळले, समजा स्टार्टिंग मटेरियल मध्ये H प्लस असेल तर इट विल ऍक्ट एज बेस. H प्लस असेल म्हणजे काय, त्याच्यात थोडक्यात ऍसिडिक नेचर असेल तर आपला R मायनस विल ऍक्ट एज बेस आणि इट विल ऍब्स्ट्रॅक्ट प्रोटॉन. समजा H प्लस नसेल, त्याच्याकडे इलेक्ट्रोफिलिक सेंटर असेल तर तो न्यूक्लिओफाईल म्हणून काम करेल. ठीक आहे, आधी पहिलं बघूयात आपण बेस आणि मग न्यूक्लिओफाईल कडे जाऊ. सो व्हॉट आय टोल्ड यू हियर, इफ द स्टार्टिंग मटेरियल इज ऍसिडिक or you can say starting material have H plus, then it will act as base. What is role of base? Base have role abstraction of proton. बरोबर, मग H प्लस असेल कार्यकर्त्याकडे तर हा ओढून घेणार, abstraction of proton. ओके, एक्झाम्पल बघा, CH3 MgBr
याच्यामध्ये ऍड केलं आपण वॉटर. वॉटर म्हणजेच काय, HOH, H प्लस OH मायनस. सो CH3 इज मायनस, Mg is plus, so CH3 minus will take this H आणि OH minus will go out. मग असे सांगले मॅग्नेशियमला कोण आवडतं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याला ऑक्सिजन पण आवडतं. सो ऑक्सिजन जाणार मॅग्नेशियम कडे, हायड्रोजन जाणार CH3 कडे. सो प्रॉडक्ट इज CH4, Mg, OH and Br. Is it okay? So this is one of the application. Preparation of alkane. Okay. नेक्स्ट बघूयात आपण एखादा अजून एक्झाम्पल बघूया. सपोज इफ यू हॅव C डबल बॉन्ड C, CH2 डबल बॉन्ड CH, Mg, Br. आणि आता याच्यामध्ये परत मी ऍड केलं ऍसिड. आता H प्लसच्या ऐवजी दुसरा प्लस वाला घेऊया. सपोज आय हॅव HC ट्रिपल बॉन्ड CH. ओके, दिस इज sp कार्बन. sp कार्बनचा पण हायड्रोजन काय असतो, ऍसिडिक. सो हा sp2 आहे, हा लेस ऍसिडिक आहे आणि हा जास्त ऍसिडिक आहे. सो दिस विल ऍक्ट एज ऍसिड आणि ऍट दॅट टाइम दिस विल ऍक्ट एज बेस. सो हा CH मायनस आहे, Mg प्लस आहे. दिस विल ऍब्स्ट्रॅक्ट दिस हायड्रोजन, दिस C विल गेट मायनस चार्ज. ओके, सो व्हॉट इज युअर प्रॉडक्ट, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस Mg, Br आणि आता इथं कोण लागलंय, C ट्रिपल बॉन्ड CH. ओके, सो इन दिस वे we are abstracting hydrogen. Okay, अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज आय हॅव PH म्हणजे बेन्झिन रिंग. ठीक आहे, त्याच्याकडे आहे समजा ब्रोमिन. ऍड केलं मॅग्नेशियम, तर प्रॉडक्ट काय होणार आहे, बेन्झिन रिंग, मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, आणि आता याच्यामध्ये आपण H प्लस साठी घेऊयात नवीन सोर्स NH3. NH3 कसा लिहितो आपण, HNH2. कळलं ना, NH3 जसं HOH म्हणजे वॉटर, HNH2 अमोनिया. सो नाव अगेन दिस निगेटिव्ह चार्ज विल टेक दिस हायड्रोजन. सो बेन्झिन रिंग विल हॅव हायड्रोजन, म्हणजे फॉर्म्युला काय झाला, C6H6. आणि बाय प्रॉडक्ट काय, मॅग्नेशियम विल हॅव ब्रोमिन अँड वेअर इज आवर अनदर ग्रुप, NH2. ओके, सो ॲलिफॅटिक असेल, ॲरोमॅटिक असेल, विनायलिक असेल, व्हॉट एव्हर, त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, हायड्रोजनचं ॲब्स्ट्रॅक्शन करता येतं. आपला जो दुसरा मटेरियल आहे, इट शुड हॅव ऍसिड. आपण त्यातला काय करणार आहे, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करणार. इज इट ओके? सो दिस इज फर्स्ट ऍप्लिकेशन अकॉर्डिंग टू ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऍक्टिंग ॲज अ बेस. ओके, चला एक स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुमच्याकडे या रिॲक्शन्स राहतील. मग आपण पुढे जाऊया. नेक्स्ट विल सी ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऍक्टिंग ॲज अ न्यूक्लिओफाइल. ठीक आहे, चलो. नाउ व्हेन ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऍक्ट ॲज न्यूक्लिओफाइल. न्यूक्लिओफाइल म्हणजे काय, इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज. बरोबर. व्हॉट इज न्यूक्लिओफाइल? न्यूक्लिओफाइल मीन्स व्हॉट, इलेक्ट्रॉन रिच स्पीसीज. Okay, so what is role of nucleophile? It attacks on electrophilic center. म्हणजे जिथे इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्याच्यावरती हा अटॅक करणार आहे आणि इट विल मेक अ बॉन्ड. ओके, म्हणजे मगाशी बघा बेस काय करत होता, प्रोटॉनला ऍब्स्ट्रॅक्ट करून घेऊन जात होतं. पण न्यूक्लिओफाइल काय करतो, प्रोटॉनला वगैरे नेत नाही, तो तिथं जाऊन अटॅक करतो आणि तिथंच अटॅच होतो, बॉन्ड तयार करतो. लक्षात येते? So let us see what are the electrophilic centers. So electrophilic center म्हणजे काय, कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज. सो बघा, we can have electrophilic center like this. This carbon will be positive, oxygen will be negative. Delta plus, delta minus. मग या कार्बनला काय म्हणायचं, इलेक्ट्रोफिलिक सेंटर. Then CH3, C double bond O, H. CH3, C double bond O, CH3. Okay, we'll have some example. One more example, CH3, C double bond O, Cl. CH3, C double bond O, OH. CH3, C double bond O, NH2. Okay, so number of carbonyl groups we can make. Okay, पहिल्याचं नाव आहे फॉर्माल्डिहाइड. दुसरा काढला आपण ऍसिटाल्डिहाइड. थर्ड वन इज ऍसिटोन. फोर्थ वन इज ऍसिटिल क्लोराइड. दिस वन इज ऍसिटिक ऍसिड अँड लास्ट वन इज ऍसिटामाइड. ठीक आहे, नावं काही लिहून देणार नाहीत, नोमेनक्लेचरचा पॉइंट बघा, त्याची सगळे नेम्स आहेत. ठीक आहे, चलो. सो नाउ व्हॉट इज द पॉइंट, I have total 6 members. I want to arrange which one is more electrophilic, which one will react faster. Okay, I will give name here rate of reaction.
सो जो कार्बन जास्त पॉझिटिव्ह त्या कार्बनवरती रिॲक्शन काय होणार, फास्टर. ओके, सो नाव दिस साईड ग्रुपचा कोणता इफेक्ट आहे त्याच्यावरती रिॲक्शन करणार. बघा साईड ग्रुप वरती हायड्रोजन आहे. हियर हायड्रोजन हॅव नो इफेक्ट, ना प्लस आय ना मायनस आय ना प्लस आर, नथिंग. सो देर इज नो इफेक्ट ऑफ हायड्रोजन. ओके, देन हायड्रोजनचा साईज पण स्मॉल आहे. सो इलेक्ट्रोफाईलचा न्यूक्लिओफाईलचा अटॅक इथं करायला काय होणार आहे, इझी. तर लेस क्राउडेड एरिया आहे ना, सो इट इज लेस क्राउडेड, सो अटॅक बिकम्स इझी. ओके, न्यूक्लिओफिलिक अटॅक बिकम्स इझी. नाउ व्हेन वी कम हियर, हायड्रोजनच्या जागेवर CH3 आला म्हणजे क्राउडिंग वाढलं. नेक्स्ट वन, दिस CH3 हॅव प्लस आय इफेक्ट, मीन्स व्हॉट, इट विल गिव्ह इलेक्ट्रॉन टू कार्बन. बरोबर. सो प्लस आय इफेक्ट आला म्हणजे हा कार्बन काय झाला, आता याचा जो पॉझिटिव्हनेस होता तो थोडासा कमी होणार. इलेक्ट्रोपॉझिटिव्हनेस कमी झाला म्हणजे याच्यापेक्षा याचा रेट काय येणार आहे, कमी येणार. स्पीड काय झाला, कमी झाला. सो आय कॅन से, इफ आय गिव्ह नंबर्स हियर 1 2 3 4 5 6, then 1 will react faster and 2 will react a little bit slower. Why? Because of plus I effect. Or you can say here, plus I effect will decrease the rate of reaction, minus I effect will increase the rate of reaction. Chalo, next one. In third case, we have a ketone in which there are 2 R groups. So bulkiness वाढला. बरोबर, दोन कार्बन आले म्हणजे बल्कीनेस वाढला. सो न्यूक्लिओफाईलचा अटॅक काय झाला, थोडा डिफिकल्ट झाला. प्लस आय इफेक्ट म्हणजे या कार्बनवरचा पॉझिटिव्ह नेचर काय झालं, कमी झाला. सो देर आर 2 प्लस आय इफेक्ट्स, देअरफॉर अटॅक विल बिकम डिफिकल्ट. रिॲक्शनचा रेट काय होणार आहे, थोडा कमी होणार. ओके, सो 3 विल रिॲक्ट मच मोर स्लोअर दॅन फर्स्ट सेकंड. नाउ इन केस ऑफ 4, व्हॉट इज स्पेशालिटी इन 4? This CH3 is again having plus I effect. Okay, but chlorine have minus I effect. बरोबर, क्लोरीन कडे लोन पेअर आहे पण डबल बॉन्डला पॉसिबल नाही, क्लोरीनचा साईज मोठा आहे. सो क्लोरीन विल ऑफिशियली शो मायनस आय इफेक्ट, आणि मायनस आय मुळे काय झालंय, इलेक्ट्रॉन विल गेट रिमूव्ड फ्रॉम कार्बन, आणि इथं काय होणार आहे, कार्बनचं इलेक्ट्रोफिलिक नेचर इन्क्रीज झालं. बरोबर ना, याच्यावरचा प्लस वाढला, रिॲक्शनचा रेट वाढणार. सो 4 विल बी फास्टर दॅन 1 ऑल्सो. ठीक आहे. चलो, नाव हियर जसं क्लोरीन कडे लोन पेअर आहे तसे ऑक्सिजन कडे पण असते. बट व्हॉट इज अ डिफरन्स, क्लोरीन इज बल्कियर इन साईज, सो त्याच्या लोन पेअरचा काही यूज नाही. बट ऑक्सिजन स्मॉल साईज आहे, सो दॅट लोन पेअर वी कॅन डोनेट. अँड नाव दिस विल हॅव प्लस आय इफेक्ट अँड प्लस आर इफेक्ट, दोन्ही इफेक्ट आले. आणि रेझोनन्स इफेक्ट इज ऑलवेज हायर. सो बिकॉज ऑफ रेझोनन्स या कार्बनचं पॉझिटिव्ह नेचर काय झालं, कमी झालं. पॉझिटिव्ह नेचर कमी झालं म्हणजे रिॲक्शनचा रेट कमी झाला. सो 5 विल बी स्लोअर. नेक्स्ट, इन केस ऑफ 6 अगेन वी हॅव प्लस आय इफेक्ट सिमिलर टू दिस वन, आणि नायट्रोजनची लोन पेअर त्याचा काय येणार आहे, प्लस आर इफेक्ट पण आला. सो सिमिलर टू दिस ऍसिड, अमाइड्स आर ऑल्सो रिॲक्टिव्हिटी मध्ये काय होणार, स्लो होणार. ठीक आहे. आता या दोघांमध्ये कम्पेअर केलं तर दोघांमध्ये कोण आहे, इथं प्लस आरला ऑक्सिजन आणि इथं नायट्रोजन. आता विच कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन इझिली, म्हणजे कोणाचा प्लस आर जास्त, तर ऑक्सिजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, नायट्रोजन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो ऑक्सिजन इतक्या इझिली इलेक्ट्रॉन देणार नाही, बट नायट्रोजन कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन इझिली. सो हा प्लस आर काय आपला, मोर आहे, इट इज मोर दॅन ऑक्सिजन. ओके, नायट्रोजन कॅन गिव्ह इलेक्ट्रॉन मोर इझिली दॅन ऑक्सिजन. मग हा प्लस आर वाढला, इज इट गुड ऑर बॅड फॉर सच रिएक्शन्स? इट इज बॅड. आपल्याला मायनस आय मायनस आर असेल तर काम होणार आहे. ओके, सो NH2 विल हॅव निगेटिव्ह इम्पॅक्ट, और यू कॅन से स्पीड बिकॉज ऑफ NH2 इज स्टील लोअर. ओके, सो न्यूक्लिओफिलिक अटॅक त्याच्यामध्ये जो आपल्या इलेक्ट्रोफिलिक सेंटर आहे त्यांचा स्पीड लक्षात आलं कसं आहे. सो डोंट लर्न दिस डायग्राम किंवा हे जे काही आपण सिक्वेन्स याला पाठ करू नका, लॉजिक यूज करा. ओके, फर्स्ट थिंग बल्कीनेस पाहिजे, अँड सेकंड थिंग प्लस आय इफेक्ट विल डिक्रीज इलेक्ट्रोफिलिक नेचर, रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस. मायनस आय किंवा मायनस आर आला तर काय होणार आहे, रिएक्शनचा रेट इन्क्रीज होणार. इज इट ओके?
चला, सो एक स्क्रीनशॉट काढा and in this way now you can solve. Arrange the following in increasing order, decreasing order. Okay. Chalo, so finally what we get? So there are some molecules in which nucleophilic attack is possible. Okay. So now let us see what is the reaction. Exactly attack होतो म्हणजे काय reaction होते, काय product होतं ते बघूया. Now we have seen here some examples of carbonyl compounds. We'll divide carbonyl compounds in two groups. First one is carbonyl compounds with living group, carbonyl compounds without living group. Okay, rather without living group आपण आधी घेऊया. Without living group. Without living group याचे एक्झाम्पल कोणतं असतं? फंक्शनल ग्रुप्स आर अल्डिहाइड अँड कीटोन. ओके, अँड कार्बोनिल कंपाऊंड्स विथ लिव्हिंग ग्रुप याच्यामध्ये कोण येतं? विथ लिव्हिंग ग्रुप. ओके, याच्यामध्ये कोण येतं? ऍसिड क्लोराइड और ऍसिड डेरिव्हेटिव्ह असं आपण म्हणूयात. ऍसिड डेरिव्हेटिव्ह. ओके, सो दीज आर हॅव्हिंग लिव्हिंग. एक्झाम्पल्स बघूयात म्हणजे क्लिअरली. अल्डिहाइड कीटोन, हाऊ टू ड्रॉ? अल्डिहाइड इज आर सी डबल बॉन्ड ओ एच. कीटोन इज आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश. ओके, ऍसिड डेरिव्हेटिव्ह कोणते? पहिल्यांदा ऍसिड काढूयात. आर सी ओ ओ एच, देन आर सी ओ सी एल. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? ऍसिडच्या जागेवर दुसरा कोणता तरी ग्रुप आणायचा. ठीक आहे, आर सी डबल बॉन्ड ओ, ओ सी डबल बॉन्ड ओ आर, देन आर सी डबल बॉन्ड ओ ओ ई टी, and last one is R C double bond O NH2. So in all these cases, these groups OH, Cl, OCOR, OET, NH2, all these are nothing but living groups. कळाले? So we will have two sets of compound without living group, with living group. कळाले? So without living group म्हणजे काय? हा H आणि R, these are not living group. पण हे जे निगेटिव्ह चार्ज आहेत हे कोण आहेत? लिव्हिंग ग्रुप आहेत. सो विदाउट लिव्हिंग ग्रुप म्हणजे काय होणार आहे रिएक्शन? डबल बॉन्डचा झाला सिंगल बॉन्ड, दे विल गिव्ह न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. इथे लिव्हिंग ग्रुप आला त्यामुळे काय होणार आहे? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि समजा ग्रिग्नार्ड्स रिएजंट एक्सेस वापरला तर परत काय होणार आहे? ऍडिशन. ओके, एक स्टेप होणार सबस्टिट्यूशन, पुढची स्टेप होणार ऍडिशन. रिएक्शन्स करूयात म्हणजे लक्षात येईल. पण एकदा हे दोन सेट लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की न्यूक्लिओफिलिक ऍडिशन कधी करायचा, सबस्टिट्यूशन फॉलोड बाय ऍडिशन कधी करायचं. डन. चलो, नाउ लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट वन, विदाउट लिव्हिंग ग्रुप. ओके, सो विल हॅव वन एक्झाम्पल. आय विल रब दिस वन नाउ. ओके, सो विल हॅव सम एक्झाम्पल्स. So suppose I have compound HC double bond OH. This is called as formaldehyde. Okay, याच्यामध्ये आपण ऍड केलं CH3MgBr. Okay, what we know? CH3 is minus, Mg is plus. Here carbon is plus, oxygen is minus. So minus will attack on plus. This is nothing but nucleophilic attack. And oxygen will carry negative charge. Okay, the plus minus rub karte nahi to confusion will. Is it okay? So now what will happen? The product will be HCH. या डबल बॉन्डचा काय झाला? सिंगल बॉन्ड. ओके, कार्बन कडे कोण गेला? CH3 आणि इथं कोण आला? मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, नाउ नेक्स्ट वन. नाउ इफ आय ऍड वॉटर इन दिस HOH, मगाचा H प्लस आला. H प्लस आला की मॅग्नेशियम काय करणार आहे? या OH कडे जाणार, H याला देऊन टाकणार. यू विल गेट ब्रेकिंग ऑफ बॉन्ड लाईक दिस. मग जे सांगितले Mg आणि Br चा बॉन्ड ब्रेक नाही करायचा. सो व्हॉट इज द प्रोडक्ट? HCH CH3 आणि वरती काय लागलं? OH. बाय प्रोडक्ट काय आलं? Mg. या Mg कडे कोण आहे? Br आणि हा OH. ओके, यू कॅन रिमेंबर लाईक दिस. व्हेन वी ब्रेक दिस O and Mg बॉन्ड, O इज मायनस, Mg इज प्लस. H प्लस OH मायनस. काय करायचा? प्लसला लावायचा मायनस, मायनसला लावायचा प्लस. ओके, कळालं रिएक्शन? सो हियर व्हॉट वी गेट अन अल्कोहोल. आणि स्पेशली बघा कोणते मिळाले? CH3 CH2 OH, प्रायमरी अल्कोहोल. ओके, now what is speciality, or you can say one more point, speciality असं नाही, one more point in this reaction. We are using water. आणि वॉटरची स्पेशालिटी काय?
तर वॉटर इज स्लगिश. स्लगिश म्हणजे काय, एकदम आळशी असते, काही रिॲक्शन देत नाही. सो नुसतं वॉटर ऍड केलं रिॲक्शन झालं असं कधी होत नाही. वी ऑलवेज हॅव टू ऍड सम कॅटलिस्ट. ओके, विदाउट कॅटलिस्ट द रिॲक्शन विल नॉट स्टार्ट. कळालं? सो सेकंड स्टेपला काय म्हणतात तर वॉटर ट्रीटमेंट और ऍसिडिक हायड्रोलिसिस असं काहीतरी नाव येतं. ठीक आहे. चलो नाउ विल सी वन मोर रिॲक्शन. CH3C double bond OH. Here we are using acetaldehyde. Okay. Now in this case we'll add one more reagent like pH घेऊयात आता. pH MgBr. The reaction will go same way like this. pH कुठं जाणार, कार्बन कडे, Mg जाणार ऑक्सिजन कडे. So what is your product? CH3CH. इथं झाला सिंगल बॉन्ड O. Mg जाणार ऑक्सिजन कडे, pH जाणार कार्बन कडे. So pH O MgBr. And then again we'll add water. आता बघा कसे लिहिते, H3O plus. H plus आणि water. H3O plus. The product या O चा होणार OH. So CH3C OH H pH plus byproduct काय Mg OH Br. Is it okay? सेम वरच्या सारखीच रिॲक्शन आहे, फक्त काय झालंय, आपण फक्त ग्रिग्नार्ड्स रिएजंटचे सिम्बॉल्स चेंज केले, म्हणजे केमिकल बदलले. नाउ बिकॉज ऑफ दिस मॉलिक्यूल व्हॉट वी गेट, पीएच कार्बन CH3. दिस कार्बन इज अटॅच टू, म्हणजे OH वाला कार्बनला 2 कार्बन आहेत. सो वी कॅन से इट इज सेकंडरी अल्कोहोल. ओके. नाउ नेक्स्ट वन. नाउ इफ आय हॅव कीटोन CH3C double bond OH. सॉरी CH3. सपोज द कीटोन इज ऍसिटोन. आणि आता याच्यामध्ये आपण ऍड करूया C2H5MgBr. ओके, एक पॉइंट लिहायचा राहिला आपला. सॉल्व्हंट पहिल्या स्टेपला कोण असणार आहे, ड्राय इथर. ओके. सो व्हॉट इज युअर प्रोडक्ट, अगेन CH3CCH3. इथं काय झालं, सिंगल बॉन्ड O. O कडे जाणार मॅग्नेशियम, कार्बन कडे जाणार कार्बन, MgBr. ओके, इथं कोण लागलं, C2H5. अगेन वॉटर ट्रीटमेंट. आता मी जरा वेगळं लिहिते, H plus H2O. वाय एम रायटिंग इन डिफरंट वेज, बिकॉज एक्झाम मध्ये काही पण आलं तरी कळायला पाहिजे, सगळ्याचे मिळून काय पाणीच टाकायचंय. सो प्रॉडक्ट इज CH3COH CH3CH3 प्लस बाय प्रोडक्ट इज अगेन सेम MgOHBr. Is it okay? So what we get here, tertiary alcohol. Okay, so this is one method of Grignard's reagent which will give you primary, secondary as well as tertiary alcohol. Okay, so it is one of the important reaction. आणि मग सांगितलं ना तुम्हाला की नोबेल प्राइज विनर रिएक्शन आहे. So this is that reaction in which all the 3 types of alcohols are possible. All kinds of alcohol म्हणजे काय, नुसता एक कार्बन, 2 कार्बन, अरोमॅटिक रिंग, कोणतं पण तुम्ही याच्यामध्ये मॉलिक्यूल किंवा अल्कोहोल प्रिपेअर करू शकता. Okay, so I'll write here in shortcut. If you use formaldehyde plus Grignard's reagent, the product is primary alcohol. If you use any aldehyde, म्हणजे इथे acetaldehyde चे कुठलाही R ग्रुप आला, any aldehyde plus Grignard's reagent, then the product is secondary alcohol. And if you use ketone plus Grignard's reagent, the product is tertiary alcohol. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट. अँड तुम्हाला जनरली क्वेश्चन काय तो सांगते की प्रॉडक्ट दिलेला असतो, तुम्हाला हा प्रॉडक्ट देतात, लाईक 2,2 डायमिथिल प्रोपेन 2 ऑल किंवा 2 हेक्झॅनॉल, काहीतरी असे वेगवेगळे प्रॉडक्ट देतात. त्याच्यावरनं तुम्हाला स्टार्टिंग मटेरियल गेस करायचं असतं. ओके, मग कधी कधी ग्रिग्नार्ड्स रिएजंट पण देतात आणि हा काढायचा, किंवा 2 देतात 1 काढायचं, किंवा 1 देतात 2 काढायचे, काही पण क्वेश्चन. सो काय करायचं सांगते, ऑप्शन मधला ट्रिक सांगते. What you have to do, you have to tally the number of carbon. म्हणजे प्रॉडक्ट मध्ये जर का 6 कार्बन असतील तर आपल्या दोघांमध्ये मिळून 6 कार्बन पाहिजे. कळते? इफ प्रॉडक्ट कंटेन्स 4 कार्बन, तेव्हा या दोघांमध्ये मिळून 4 कार्बन पाहिजे. कळले? एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज आय वॉन्ट टू प्रिपेअर द मॉलिक्यूल CH3CHOH CH2CH3. हा मला तयार करायचा आहे. ओके, सो दिस इज सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलला स्टार्टिंग मटेरियल काय, अल्डिहाइड. समजा मी अल्डिहाइड घेतलं CH3C डबल बॉन्ड OH.
तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट किती कार्बनचा घ्यावा लागेल बघा. हिअर वी हॅव यूज 2 कार्बन्स, इथं आहे टोटल 4. तर रिमेनिंग 2 कार्बन कोण येणार आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट CH3 CH2 MgBr. Is it okay? So in this way we can guess what is the starting material and what is the reagent. Okay. Okay, so this is about nucleophile reaction as a nucleophile without living group. Okay, so these are the reactions for without living group. Okay, आता आपण पुढे जाऊयात. लिव्हिंग ग्रुप आला म्हणजे कोणतं? ऍसिड, एस्टर, ऍसिड, क्लोराइड वगैरे असले कोण आले तर काय करायचं? ओके, चलो सो लेट अस स्टार्ट विथ दिस. सो यू कॅन यूज एनी ऑफ दिस लास्ट म्हणजे मगाशी जे मी एक्झाम्पल्स दिले होते त्यातला कोणताही यूज करा, लिव्हिंग ग्रुप सगळ्यामध्ये आहेच आहे. Okay, so suppose if I use acid chloride, okay, so R MgCl plus R C double bond O Cl. Okay, so now R minus Mg plus C plus O minus. बरोबर. आता बघा रिएक्शन काय होती? R मायनस ने अटॅक केला C वर. मगाशी काय होत होतं? डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. But now we have a living group. So what will happen? This living group will go out. So instead of getting this reaction, what we get? Living group बाहेर जाणार. So आपण इथं R dash लिहू म्हणजे इझी जाईल. So R will attach to this carbon आणि Mg कडे कोण जाणार आहे? हा Cl. So product काय आलं? R dash C double bond O आणि याला कोण लागला आपला? R ग्रुप आणि बाय प्रॉडक्ट काय झालं? Mg Cl Cl. Is it okay? चला अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. C2H5 MgBr आणि याची रिएक्शन करूयात आपण H C डबल बॉन्ड O OET. ओके, याचं नाव काय येणार आहे? ET म्हणजे इथिल. इथिल आणि HCO म्हणजे काय? फॉर्म. इथिल फॉर्मेट. ओके, आता इथं लिव्हिंग ग्रुप कोण आहे? H आहे का OET आहे? तर OET. H आपला लिव्हिंग ग्रुप नाहीये. ओके, so C2H5 minus Mg plus. C2H5 will attack on this carbon. OET will go out. So what is the product? H C double bond O C2H5 आणि बाय प्रॉडक्ट Mg OET आणि कोणी आपल्याकडे इथे Br. इज इट ओके? सो लिव्हिंग ग्रुप आला तर लिव्हिंग ग्रुपला काढायचं एवढंच. ओके, चलो नाउ नेक्स्ट वन. So what we can say, if I have living group like acid or ester, acid, ester or you can say acid derivatives. ओके, मगाचे 4-5 जण. सो ऍसिड डेरिव्हेटिव्ह असतील आणि त्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट टाकला, द प्रॉडक्ट इज आयदर अल्डिहाइड और कीटोन. ओके, अल्डिहाइड मिळेल किंवा कीटोन. इथं लेफ्टला कोणता ग्रुप आहे त्याच्यावरती. अँड नाउ इफ आय ऍड वन मोर मोल ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट, आता याच्यामध्ये मी टाकलं R डबल डॅश MgBr. तर हा R डबल डॅश इथं जाणार. आता इथं लिव्हिंग ग्रुप नाहीये. सो दिस इज नथिंग बट एक्सेस. एक्सेस म्हणजे अजून एक मोल टाकला ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा तर प्रॉडक्ट काय मिळणार आहे आपल्याला? RCOH R बरोबर, R डॅश आणि इथं काय लागलं? R डबल डॅश. काय मिळालंय? टर्शरी अल्कोहोल. सेम वे याच्यामध्ये मी ग्रिग्नार्ड्स रिएजंट टाकला आपला हाच परत एकदा. ओके, ब्लॅक पेन लिहूयात. सेम सेम दिसेल. C2H5 MgBr. Now just observe there is no living group here. So C2H5 minus will attack here. Double bond चा होणार single bond. So product काय? HCOH. Then इथं लागणार आहे C2H5 आणि इकडे परत आपला जुना C2H5 plus MgBrOH. Is it okay? So if you have living group, then either you can stop reaction at 1 mole म्हणजे one time, one step मध्ये काम होईल. समजा excess यूज केला. If you use excess of Grignard's reagent, the reaction will go to the next step and always you will end up with alcohol. Again, alcohol can be primary, secondary, tertiary. It depends on what is your product. Is it okay? So with living group, you will get reaction like this. Is it okay? Chalo, so take a screenshot so that we can go for next point. Now, this Grignard's reagent can act as nucleophile. जसं कार्बोनिल ग्रुप वरती म्हणजेच काय म्हणतात आपण C डबल बॉन्ड O वरती अटॅक करतो, तसं आपल्याला C सिंगल बॉन्ड O वरती पण अटॅक मिळेल. इन विच कंडिशन?
if there is a cycle. Okay, generally the reaction name is epoxide ring opening. Okay, so what is that reaction? Epoxide म्हणजे oxygen having two carbons or 3 membered ring. It is highly strained ring. Okay, आपण लिहूया इथं जरा डिटेल मध्ये. हा कोण आहे? CH2. ओके, आणि याच्यामध्ये आपण MgBr टाकलेला आहे. इफ आय ऍड हिअर C2H5 MgBr, तर C2H5 मायनस Mg प्लस, या दोन्ही ग्रुप मध्ये हा प्लस हा मायनस, बरोबर, ऑक्सिजन मायनस आहे. So this minus will attack here, the ring will get open. So oxygen will carry negative, त्याच्याकडे कोण जाणार? Mg. So product काय आलं बघा, OMgBr. इथं कोण आहे? CH2, हा CH2, आणि या CH2 ला कोण लागला? C2H5. And again if we add water, मगाचं H3O plus, then what is the product? हा MgBr जाणार, तिथे येणार OH. So your product is OH, CH2, CH2, C2H5. It is nothing but 4 carbons and 1 OH. So 1 butanol. कळले? Epoxide ring opening reaction. Now we'll take one more example. Suppose I have epoxide like this. इथं आहे आपला ग्रुप CH3. Okay, and now I want to attack CH3 MgBr. आता बघा, ह्या केस मध्ये हा सिमेट्रिक होता. इथे अटॅक केला, सेम कंपाऊंड. बट नाउ दिस CH3 if attacks on this carbon, you will get ring opening from this side. If CH3 attacks here, ring opening इकडे होणार, so you will get different product. Now from where the CH3 will attack? What is the point? The attack of CH3 is nothing but nucleophilic. आणि जेव्हा nucleophilic attack होतो तेव्हा काय लक्षात ठेवायचं? Less hindered site. Okay, nucleophile will always attack from less hindered. म्हणजे तो इथं प्रेफर नाही करणार, it will attack on less crowded site. So this will attack here and this carbon oxygen bond will break. What is the product? CH3. इथं कोण आपला एक कार्बन, त्याला आहे ऑक्सिजन. इथं अजून एक कार्बन, त्याला आला CH3. या ऑक्सिजन कडे कोणता चार्ज आला? मायनस, बरोबर. आणि मायनसला आपण नंतर काय करतो? OH, बरोबर. सो विल राईट हिअर H3O प्लस, म्हणजे दोन्ही झालं. पहिल्यांदा ग्रिग्नार्ड्स रिएजंट टाकला आणि मग हायड्रोजन. कळालं? इपॉक्साइड रिंग ओपनिंग रिएक्शन. So this is third way of attack as nucleophile, or you can say third application, ring opening reaction. Okay, and why the ring opens? The reason is ring strain. म्हणजे हे तर 3 मेंबर मध्ये खूप स्ट्रेन असते, सो तो बॉन्ड लगेच ब्रेक होतो and what we get? Open chain compound. Okay, चलो नाउ नेक्स्ट वन. आता मगाशी आपण काय केलं? विथ लिव्हिंग ग्रुप, विदाउट लिव्हिंग ग्रुप. सेम त्या टाइप मध्ये न्यूक्लिओफिलिक रिएक्शन आहे इन ऑक्सिजन. ओके, और CO2. ओके, सो विल टेक एक्झाम्पल. बरं, CO2 ला दुसरं नाव काय आहे? तर ड्राय आईस. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली CO2 गॅस आहे. CO2 गॅसला जर का आपण लिक्विफाय केलं, CO2 गॅसला जर का लिक्विफाय केलं, लिक्विड मिळेल. अजून कूल केलं तर सॉलिड मिळेल. तर जो सॉलिड CO2 आहे, इट एक्झॅक्टली लुक लाईक आईस. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कधीतरी भविष्यात लॅबमध्ये वगैरे झालंच केमिस्ट्रीच्या. केमिस्ट्री काय आयुष्यभर राहते आपल्याला. ठीक आहे, सो केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये कधी गेला तर तुम्ही तिथं नक्की ऑब्झर्व करा. जिथं HPLC GC सारखे लॉंग यू कॅन से हाय एंडचे इन्स्ट्रुमेंट्स असतात, कुलिंग वगैरे खूप लागतात, तिथं ड्राय आईस यूज करतात. तर ड्राय आईस म्हणजे काय? सॉलिड CO2. ठीक आहे, वाय एम टेलिंग यू दिस वन? बिकॉज आईस लिहिलं की आपण वॉटर समजणार आणि रिएक्शन वॉटरची करतो. तर ड्राय आईस मीन्स CO2. ओके, सो व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ CO2? कार्बन हॅव्हिंग 2 डबल बॉन्ड O. तर कार्बन आपला प्लस असतो, ऑक्सिजन मायनस असतो. सो इफ आय हॅव RMgX, त्याच्यामध्ये ऍड केला CO2. आता बघा, इथे लिव्हिंग ग्रुप नाहीयेत, पण 2 डबल बॉन्ड आहेत. R मायनस Mg प्लस. R मायनस विल अटॅक हिअर, डबल बॉन्डचा झाला सिंगल बॉन्ड. सो प्रॉडक्ट काय आला? C डबल बॉन्ड O. त्याला काय लागला ग्रुप? R. इथं काय झालं? सिंगल बॉन्ड O, आणि याकडं कोण आलं? MgX. आणि परत आपलं आवडतं पाणी टाकलं. सो O ला H मिळालं, Mg कडनं OH घेतला. सो प्रॉडक्ट काय आलं? R C डबल बॉन्ड O OH. विल गेट फॉर्मेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इज इट ओके?
सो एक एक्झाम्पल बघूयात आपण. सपोज इफ आय हॅव C2H5MgBr आणि त्याची रिॲक्शन केली आपण CO2 आणि दुसरा पॉइंट घेतला H3O+. सो व्हॉट इज द प्रॉडक्ट? CO2 इथे ऍड झाला, C2H5 C डबल बॉन्ड O OH आणि बाय प्रॉडक्ट काय? Mg कडे Br आणि हा OH, MgBrOH. ओके. सो कार्बोक्सिलिक ऍसिड च्या प्रिपरेशन मेथडला पण आपण रिग्नार्ड्स रिएजंट यूज करू शकतो. इज इट ओके? Okay, so this is all about reactions of Grignard's reagent and yes, application preparation. So I hope you have understood this Grignard's reagent point. जेवढे स्क्रीनशॉट काढले तेवढ्या सगळ्या नोट्स नीट काढा आणि हे जे पॉइंट्स इथे लिहिले ते क्लिअर करा, सो दॅट इट विल बी इजियर टू यू अंडरस्टँड. ओके, चलो, सो विल स्टॉप हियर. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड येस, कीप स्टडिंग. Please ask doubts on the same page. Okay, goodbye.